जिल्ह्यातील तुमसर तालुका असो, लाखांदूर तालुका असो, भंडारा शहर असो, येथील अनेक भागामध्ये पावसाचं पुराचं पाणी शिरल्याचं परिस्थिती बघायला मिळतात। आपण आता सध्या तुमसर तालुक्यातील तामसवाडी शेतशिवारात आहोत। इथे बघू शकतो हे एक जलमय परिस्थिती इथे बघायला मिळतात। हजारो हेक्टर या पाण्याखाली आलेलं आहे। हातातोंडाशी आलेलं भात पीक या पाण्याखाली असल्याने आता शेतकऱ्यांच्या ज्या आशा पल्लवित होत्या त्या पूर्णपणे इथे मिटल्याच्या दिसत आहे। ही जलमय परिस्थिती आणि या जलमय परिस्थितीमध्ये जी भात पिकाचं जे नुकसान झालंय त्या संदर्भात आपल्यासोबत बोलायला या गावचे सरपंच आहेत, त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीच्या पावसाचा फटका तुम्हाला बसतोय? दरवर्षी या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे शेतकरी आपली शेती लावत असतात, भात पिकाचा सर्वात जास्त फायदा घेत असतात, परंतु या अतिवृष्टीमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना या धानाचं नुकसान होत असतो। शासन दरबारी आपण बरेचसे पत्रव्यवहार केले की तामसवाडी या गावाला विशेषतः या भंडारा जिल्ह्यामध्ये तामसवाडी गावाला विशेषतः पूर हा वेढत असल्यामुळे बेटाचं स्वरूप निर्माण होतं आणि तामसवाडीच्या लोकांना बाहेर निघायला एक मार्ग नसतो। च्या भागातील किती हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असावी? जवळपास हजारो हेक्टर आहे। हजारो हेक्टर त्या ठिकाणी आपल्या शेतजमीन म्हणजे 100% क्षेत्र एक म्हणता येईल, कारण गावाला बेटा स्वरूप निर्माण होतं म्हणजे 100% शेती पाण्याखाली जात असते आणि याची नुकसान भरपाई खरंच शासनाने देण्यात द्यावी अशी वारंवार मागणी होत असते। आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा मागणी करत असतो आणि विशेषतः जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा आम्हाला बोटाची व्यवस्था या ठिकाणी होत नसते। बोट नसण्यामुळे समजा एखादी महिला गरोदर असेल किंवा कोणी आजारी असेल तर त्याला आम्हाला बाहेर नेण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही। एक सर्वात मोठी मागणी आहे की आम्हाला एक बोट देण्यात यावी। सोबतच सर्वात म्हणजे आम्हाला मोठा पूल या ठिकाणी जर बनवून दिलं शासनाने तर आम्हाला आमच्या शेतकरी लोकांना असो किंवा गावकऱ्यांना बाहेर निघण्याचा एक मार्ग मिळू शकतो। निश्चितच या तामसवाडीची एक नाही तर अनेक समस्या आहे, मात्र मागील अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असला तरी त्यांना अजूनही कुठल्या पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे आता इथे बघू शकतो शेतजमीन मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याखाली आल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, तामसवाडी, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।